गेले 40 वर्षापासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या 6 जिल्ह्यांच्यासाठी कोल्हापुरात खंडपीठ व्हावं अशी जनतेची, वकिलांची, पक्षकारांची सगळ्यांचीच मागणी आहे. अनेक प्रकारची आंदोलनं झाली आणि शेवटी या मुद्द्यापर्यंत आता तांत्रिक मुद्द्यापर्यंत येऊन आंदोलन थांबलेलं आहे किंवा जो विषय आहे सर्किट बेंचचा तो थांबलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्तींची भेट घ्यायची आहे आणि ती भेट घेतल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी आहे ती सरकारनं घ्यायची आहे. ह्या विषयापर्यंत आता हा विषय येऊन थांबलेला आहे. खरं म्हणजे मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांनी मागच्या वेळेस आदेश केलेला आहे, महाराष्ट्र शासनानं पत्र दिलेलं आहे, मंत्रिमंडळाचा ठराव दिलेला आहे की सर्किट बेंच फक्त कोल्हापूरमध्येच व्हायला पाहिजे. पूर्वी कोल्हापूर बरोबर पुण्याचा सुद्धा समावेश होता, तो शब्द काढून टाकलेला आहे. मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी ते पत्र देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं ज्या वेळेला हे पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी खंडपीठ व्हायला उशीर का लागतो आणि सर्किट बेंच लगेच का होऊ शकतं याचं त्यानं विश्लेषण केल्यानंतर खंडपीठाची मागणी सोडून सुरुवातीला सर्किट बेंच कोल्हापूरला व्हायसाठी त्यांनी आपल्याला विनंती केली. त्यानुसार आपण सर्किट बेंचची मागणी केली. सर्किट बेंचमध्ये काम वाढलं एक 4-5 वर्षामध्ये तर कोल्हापूरचं सर्किट बेंचचं रूपांतर खंडपीठात होऊ शकतं. डायरेक्ट खंडपीठ मागायचं म्हटलं तर केंद्रापर्यंत जाऊन त्याचे वेगवेगळे ठराव करावे लागतात, संसदेत करावे लागतात, राज्यसभेत आणि पुन्हा दोन्ही वरिष्ठ सभागृहामध्ये ठराव करून त्याला बरंच लेंथी प्रोसिजर आहे. आणि सर्किट बेंचचा विषय फक्त राज्य शासनाच्या अखत्यारीत येतो आणि मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री आणि राज्यपाल महोदय या तिघांच्या अखत्यारीत हा विषय येत असल्यामुळं ते सर्किट बेंच लवकर स्थापन होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने आता हे जे तांत्रिक मुद्दे काही झालेले होते ते तांत्रिक मुद्दे सगळे बाजूला गेलेले आहेत. आता फक्त एवढंच राहिलेलं आहे, मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री ह्या दोघांची भेट होणे आणि इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी स्वीकारणं. कोल्हापूरमध्ये शेंडा पार्कमध्ये जागेची व्यवस्था झालेली आहे, महापालिकेने सुद्धा पत्र दिलेले आहेत, महाराष्ट्र शासनाचा सुद्धा काही आदेश झालेले आहेत, त्याप्रमाणे रिझर्वेशन करण्याबद्दल सुद्धा आदेश झालेले आहेत. कोल्हापूरच्या सिव्हिल जज जे सिनियर डिव्हिजनच्या कोर्टामध्ये जी सर्किट बेंचसाठी जागा द्यायची इतर कोणाला देऊ नये त्याबद्दल सुद्धा दावा दाखल होऊन त्यामध्ये सुद्धा काही आदेश पारित झालेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरला आता जागा नाही हे जे कोणीतरी काहीतरी मध्ये उठवलेलं होतं असा काही प्रकार नाही. सगळ्या दृष्टीने आता सगळी तयारी आहे. फक्त शासनानं इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी घेऊन मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणं इतकं झालं की राज्यपाल महोदयांचं त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर निश्चित एक 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कोल्हापूरला सर्किट बेंच व्हायला काय हरकत नाही. तर हेच मुद्दे लवकरात लवकर चर्चेला यावेत म्हणून आता सगळ्या प्रकारे आज माणिकरावांनी आंदोलन केलं, उद्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि 6 जिल्ह्यामध्ये सगळे वकील आता आपली महारॅली आयोजित केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे आणि हे आंदोलन हे सर्किट बेंच स्थापन होईपर्यंत थांबलं जाणार नाही अशी एक सगळ्यांची भावना, सगळ्यांचं एक म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने आंदोलन चालू झालेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरात व्हावं या मागणीसाठी आता कोल्हापुरात पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आले. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. खरं तर 38 वर्ष ही मागणी आहे आणि मात्र याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे आता पुन्हा एकदा खंडपीठ कृती समिती आक्रमक झाल्याने आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी खंडपीठ कृती समिती निमंत्रक आहेत. काय सांगाल, आता तुमचं हे आंदोलन पुन्हा एकदा सुरू होत आले? कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून गेली सुमारे 40 वर्ष लढा चालू आहे. या लढ्यामध्ये येथील वकील मंडळी, पक्षकार, जनता, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे नेते सर्व सहभागी झालेले आहेत. परंतु आज जवळजवळ 40 वर्ष होत आली या प्रश्नाचा निकाल लागलेला नाही. दरवेळचं सरकार त्यावेळेचं सरकार आम्हाला आश्वासन देते की आम्ही खंडपीठ करू, परंतु झालेलं नाही. यामागचं कारणही अशी होती की आमच्या कोल्हापूरच्या मागणीवर पुन्हाही मागणी करत होतं, परंतु अलीकडच्या काळात पुण्या जिल्ह्याला माननीय न्यायमूर्तींनी सांगितलं की बाबा पुणे त्या अंतराच्या ह्याच्यात कक्षेत बसत नाही, फार जवळचं आहे आणि झालं तर फक्त कोल्हापूरलाच होऊ शकते. त्यामुळे हा पुणेचा विषय मार्गी लागला. त्यामुळे आता कोल्हापूरचं खंडपीठ होण्याचं काही अडथळे राहिलेले नाहीत. वास्तविक पाहता आज कोल्हापूर मुंबईपासून जवळ 400 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आमचा चंदगडचा जर पक्षकार किंवा वकील जर मुंबईत जायचं म्हटलं त्याला 500 किलोमीटरचं अंतरावर जावं लागते. या ठिकाणी कोकणातून सावंतवाडीतून जायला तितकंच अंतर पडते. इकडे सोलापूरमधून जायचं झालं तर जवळ 400-500 किलोमीटरचं अंतर प्रवास करून तिथं जावं लागतं. आणि मुंबई हे महानगर आहे, तिथे खर्च मोठे आहेत आणि इथल्या सर्वसामान्य पक्षकाराला, वकिलाला तिथले खर्च परवडणार नाहीत आणि मुख्यत्वे तिथल्या वकिलांची फी फार भरमसाठ असते. त्या मानानं कोल्हापूरसारख्या ठिकाणी किंवा आसपास जिल्ह्यात ज्या खंडपीठाशी संबंधित जे वकील मंडळी आहेत त्यांची फी निश्चितपणे कमी राहणार आहे. त्यामुळे ही मागणी शासनानं उचलून धरावे. आता जे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी
कोल्हापूरच्या टोलची मागणी होती. टोल प्रश्न हा फार जटिल होता, परंतु सरकार आलेल्या त्यांनी कोल्हापूरला टोल मुक्त केला आणि फार आनंदाची गोष्ट कोल्हापूरकरांच्या दृष्टीने त्यावेळेस झाली होती. ते स्वतः LLB आहेत, त्यांना कायद्यासह सर्व क्षेत्रातलं विविध ज्ञान आहे, त्यामुळे या प्रश्नाकडे त्यांची निश्चितपणे सहानुभूती राहील. त्याचबरोबर त्यांचे सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूरशी संबंधित आहे, त्यांचाही जिव्हाळा आहे. त्यामुळं या प्रश्नाकडे शासनानं तात्काळ लक्ष द्यावं आणि त्याकरताच मी स्वतः पदवीधर मित्रच्या वतीनं आमरण उपोषणास बसलो आहे. आमची मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षा आहे तात्काळ त्यांनी या प्रश्नामध्ये हात घालावा आणि कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, तो आम्हाला कळवावा आणि या संदर्भात आढावा घेण्यासाठी मंत्रालयामध्ये येणाऱ्या 15-20 दिवसात एक बैठक बोलावी. त्यासाठी या बैठकीसाठी कोल्हापूरचे 2 मंत्री तसेच चंद्रकांत दादा पाटील साहेब तसेच या ठिकाणचे आमदार खासदार तसेच टोल खंडपीठ कृती समितीचे काही निर्दोष सदस्य यांची मुंबईमध्ये आढावा बैठक घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांनी झालेल्या काय तो खंडपीठासंदर्भातला शासकीय यंत्रणे काय जो काय असेल तो आढावा स्वतःही घ्यावा आणि आम्हाला द्यावा आणि आम्हाला कोल्हापूरच्या खंडपीठाची मागणी आमच्या दृष्टीनं पूर्ण करावी अशी आमची माननीय मुख्यमंत्र्यांची मागणी आहे. आणि ही जर मागणी लवकरात लवकर नाही झाली, आमचं अमर उपोषण चालू आहे. जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू आहे. आणि काय त्यातून काय परिस्थिती बरी वाईट घडली तर त्यात शासन जबाबदार आहे. खरं तर गेले अनेक वर्ष लढा सुरू आहे. काय नेमकं सरकार तर कशा पद्धतीने सरकार याकडे बघतंय आणि नेमका कुठे घोडा अडते, नेमकं काय वाटतं? यापूर्वी काय झालं माहीत नाही, परंतु सध्याचं सरकार सकारात्मक आहे. त्यांना कोल्हापूरचा खंडपीठाचा प्रश्न मिटवायचा आहे. पुण्याचा अडथळा होता तो दूर झालेला आहे. त्यामुळे आता दबाव निश्चितपणे चालूच आहे. आमरण उपोषण असो किंवा अजूनही काही इथून पुढे रास्ता रोकाने असे प्रकार घेतले जातील. आणि जसं या टोल प्रश्नावर जो उद्रेक झाला तो उद्रेक होऊ नये, कारण हा प्रश्न टोल इतकाच जिव्हाळ्याचा आहे किंवा त्याही पेक्षा महत्वाचा आहे. त्यामुळे शासन याकडे निश्चित लक्ष दिलं अशी मला खात्री आहे. खरं तर आता पुन्हा एकदा हा एल्गार सुरू झालेला आहे. काय नेमकी पुढील लढाई असणार आहे? ही आजची जी लढाई आहे ही प्राणांतिक उपोषणाची लढाई आमच्या माणिक पाटील साहेबांनी घेतलेली आहे हाती. वेळोवेळी सिटीजन फोरमच्या माध्यमातून पक्षकार संघटनेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी खंडपीठाबाबत उपोषण असेल, आत्मदहनाचा इशारा असेल, रॅली असेल, ह्या प्रकार सगळे आम्ही प्रयोग केलेले आहेत आणि शासनाला वेळोवेळी तसं त्याचा आम्ही सारांश पण दिलेला आहे. पण आजची जी लढाई ही आरपारची लढाई आहे. अखंड कोल्हापूर पेटा सर्व संघटना, पक्षकार, परत ज्या व्यापारी संघटना अशा सर्व संघटना मिळून ह्या माणिक पाटील साहेबांच्या आंदोलनास हे प्राणांतिक उपोषण आहे. यांचा अंत ह्या सरकारने पाहू नये. जर का त्यांच्या प्रकृतीस बरं वाईट काय जर झालं तर ह्यामध्ये अखंड कोल्हापूर पेटून उठेल व हे सरकारला परवडणार नसेल. हे जे आंदोलन आहे हे फार गांभीर्य याचं घ्यावं सरकारने, वेळेत त्याचा निर्णय करावा. याचा फुटबॉल करू नये या सरकारने. आणि आजचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय फडणवीस साहेब हे स्वतः वकील आहेत आणि ह्या प्रश्नाचं गांभीर्य त्यांना आहे. त्यांनी याबाबतचं जे उत्तर दिलेलं आहे ते बऱ्यापैकी 95% त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि तशा पद्धतीने त्यांची पावलं देखील उचललेली आहेत. पण काही गोष्टींमुळे ते तटलेलं आहे. ते आता न थांबता माणिक पाटील साहेब यांच्या जीवाची पर्वा करून त्यांनी हा प्रश्न मार्गच लावावा एवढी मला त्यांची विनंती आहे. तर आपण बघितलं की आता ही खंडपीठासाठी आरपारची लढाई सुरू झालेली आहे आणि शासनानं, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून खंडपीठाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा ही आरपारची लढाई तीव्र होईल असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे. कानपडी, नवराष्ट्र, कोल्हापूर.